उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर अवघ्या 3 दिवसातच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। पण इथेच मोठा प्रश्न उपस्थित होतो। राज्यात आधीच 2 उपमुख्यमंत्री होते, मग खरंच राज्याला इतक्या लवकर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची गरज होती का, की ही घाई काही वेगळ्याच कारणांसाठी होती? चला तर मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता येऊयात मुख्य मुद्द्यावर। खरंच एवढ्या लवकर उपमुख्यमंत्री बनवण्याची गरज होती का? तर राजकीय दृष्ट्या विचार करता उत्तर आहे हो, पण ती प्रशासनाची गरज नव्हती, तर ती राजकीय गरज होती। याची अनेक कारणं आहेत। पहिलं कारण, अजित पवार हे एनसीपी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा होते। त्यांचा चेहरा म्हणजे पक्षाची ओळख होता। त्यांच्या निधनानंतर पक्ष पूर्णपणे नेतृत्वहीन झालं होतं। म्हणूनच पक्षाला तात्काळ एक नवा चेहरा, एक लीडर आणि एक केंद्रबिंदू देणं गरजेचं होतं। दुसरं कारण म्हणजे अजित पवार जाण्याआधीच दोन्ही एनसीपी पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या। दादा गेल्यानंतर काही कार्यकर्ते थेट शरद पवारांकडे नेतृत्व म्हणून पाहू लागले होते। जर असं झालं असतं तर एनसीपी अजित पवार गट संपुष्टात आला असता। तिसरं कारण, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या सोबतच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची नावे देखील वारसदार म्हणून चर्चेत होती। या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम सुनेत्रा पवारांच्या शपथविधीने केलं। आता चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, पवार हे आडनाव। एनसीपी कडे अनुभवी नेते असतानाही सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री का बनवण्यात आलं? कारण दादांचा राजकीय ऑरा, पवार घराण्याचा असलेला वारसा आणि त्या नावाची राजकीय ताकद जिवंत ठेवणं पक्षासाठी अत्यावश्यक होतं। म्हणूनच सुनेत्रा पवारांची ही शपथ फक्त एक पद भरवण्यासाठी नव्हती, तर पक्ष टिकवण्यासाठी, सत्ता संतुलन राखण्यासाठी आणि एनसीपी अजित पवार गट वाचवण्यासाठी होती। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य होता की ही फक्त राजकीय घाई? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।